नमस्कार, मी अमोल सनावले, आपला लाडका कवी, लेखक, गीतकार. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. मी असाच एक भन्नाट विषय घेऊन आलेलो आहे. जो विषय असा आहे, गंभीर विषय आहे. आज आपण पालकवर्ग किती निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. आज सोशल मीडिया म्हटलं, मोबाईलचा सर्रास वापर सर्व क्षेत्रामध्ये दिसतोय, आपल्याला आढळून येतोय. तर या मोबाईलचा वापर जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. आणि विशेष करून आपली जी नवी पिढी, येणारी पिढी आहे, त्यांना हा घातक असा एक आजारच म्हणावा लागेल जडला आहे. याला कारणीभूत आहे पालक. कारण 5 वर्षाचं मूल असू द्या, 6 वर्षाचं मूल असू द्या, मुलगा जर रडायला लागला की आई बाप त्याला मोबाईल देतात, काहीतरी कार्टून लावून देतात, ते बसतंय बघत. मग अशानं काय होतंय, मुलाला त्या मोबाईलची सवय लागते. आणि जेव्हा जेव्हा मुलगा रडतो त्यावेळी त्याला पालकवर्ग मोबाईल देतात. आणि तो मुलाला इतकं व्यसन जडतं की तो प्रत्येक वेळी आईला बाबाला हट्ट करतो, मला मोबाईल द्या. त्यामुळे अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होतं. अभ्यासाकडं दुर्लक्ष होतंच होतं, परंतु त्याचा आरोग्यावर किती विपरीत, खूप भयानक परिणाम होतो हे पालकांनी कधी ओळखलंच नाही, जाणलं नाही. कारण पालकवर्ग एकदम व्यस्त, आपल्या जीवनशैलीमध्ये, कामाधंद्यामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्या मुलाकडं लक्ष द्यायला त्यांना अजिबात वेळ नाही. आणि त्यांची कटकट घालवण्यासाठी काय करतात ती लोक, मोबाईल देतात लहान 5-6 वर्षाच्या मुलांना. मग त्यामुळे ती मुलं मोबाईल डोळ्यासमोर धरून कार्टून बघत असतात. आणि हे बघता बघता प्रमाण जास्त वाढलं की डोळे दुखण्याचा त्रास होतो, डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो. काही मुलांना नजर कमी होते. आणि एवढ्या 6-7 वर्षाच्या वयामध्येच मुलाला चष्मा लागतो. याचं कारण आहे तर मोबाईल. या मोबाईलच्यामुळे मुलांचे डोळे खराब होतात. तसेच ते मुलं एकदम एकलकोंडे बनतात, एकटे एकटे राहतात. मोबाईल आणि ते कोण पै पाहुणे घरी आले तर त्यांना हाय बाय असं काहीच नाही, फक्त मोबाईलमध्ये गुंग. मग ह्या नवीन पिढीला मोबाईलची इतकी घाण सवय लावली, ही पालकांनी लावलेली सवय आहे. ही मुळात आपण सर्वांचं कर्तव्य आहे की मोबाईल मुलांना दिला नाही पाहिजे. या मोबाईलच्या रेडिएशनमुळे मुलांना कॅन्सरचाही धोका निर्माण होऊ शकतोय, असं तज्ज्ञांचं मत आहे. तसेच लहान वयातही चष्मा लागतोय. तरी पालकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लहान बालकांना मोबाईल देऊ नका. मोबाईल एक वेळ ठरवा की बाबा 1 तास, अर्धा तास, त्याच्यावर तुम्ही मोबाईल देऊ नका. मनोरंजनासाठी अर्धा 1 तास ठीक आहे, परंतु मी प्रत्येक वेळी कुठेही गेलो असेल तर मला ही जास्त प्रमाणात आढळून येतं की 5 ते 6 वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल पालक देतात आणि निश्चित राहतात. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना, बसमध्ये प्रवास करत असताना, अशा विविध ठिकाणी प्रवास करत असताना मलाच काय, तुम्हाला पण ते निदर्शनास आलं असेल. तर मोबाईलचे घातक परिणाम आहेत आणि त्या कवळ्या जीवाला त्याचा त्रास होईल भविष्यामध्ये, यासाठी त्याला आपण मोबाईल देऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि जर काय त्याला नुकसान झालं तर ह्यासाठी जबाबदार आहेत तुम्ही, आम्ही सर्व पालकवर्ग जबाबदार आहेत. त्यामुळं मोबाईल किती वेळ मुलाला द्यायचा ते आपल्या हातात आहे. ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कळतं मोबाईलचं दुष्परिणाम काय आहे ते. त्यामुळे सावध राहा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवा. त्यामुळे मोबाईलमुळे काय झालं आहे,
मुलांच्यामध्ये व्यायाम करण्याची आवड निर्माण अत्यल्प आहे. कारण कसरतीचे खेळ नाहीत, सारखं गुंतून त्या मोबाईलमध्ये पडलेले असतात आणि मुळात त्यांना नैराश्य पण येऊ शकतं. त्यामुळं आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की मोबाईल हा कसा कमी प्रमाणात मुलाला दिला जाईल याचं लक्ष ठेवायचं आहे आणि काटेकोरपणे त्याची प्रत्येकाने आपल्या घरी अंमलबजावणी करायची आहे की मोबाईल लहान मुलांच्या हातात देणं शक्यतो टाळा. कारण त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. आत्ता तुम्ही त्याला मोबाईल दिला नाही तर पुढील जे हानी होणार आहे त्यापासून तो मुलगा मुलगी वाचू शकते. म्हणून कृपया करून पालकवर्गाने मोबाईल देऊ नका, हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपलं हे नवीन चॅनल आहे बरं का, संगती 8, या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला तेवढं विसरू नका. नमस्कार. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत कवी लेखक अमोल सोनवणे यांचा सर्वांना कडक असा नमस्कार.